हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। याआधी मी डाएट विषयी किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता याविषयी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आजचा टॉपिक देखील तोच असणार आहे, जे की म्हणजे जर तुम्ही रात्रीचं जेवण सोडलं तर खरंच तुमचं वजन कमी होऊ शकतं का, याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये काही माहिती पाहणार आहोत। त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शरीर जरी आपले असले तरी आपल्या शरीराबद्दल सगळ्याच गोष्टी ठाऊक आहेत आपल्याला, असे काही नाही। आता आपण अनेकदा आहार किंवा जीवनशैलीबद्दल विविध गोष्टी अशा सोशल मीडियावर ऐकत असतो। आता वेट लॉसबद्दलच बघा ना, वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण टाळा, भात चपाती खाणं टाळा, तेलकट पदार्थ खाणं टाळा, यासारख्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत। पण या सगळ्या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? या गोष्टी सोडल्याने खरंच वजन कमी होते का? नक्की खरं काय आहे याची काही माहिती जवळच्या तुमच्या डॉक्टरांकडनं नक्कीच तुम्ही समजावून घेऊ शकता। आता रात्रीचं जेवण टाळल्याने वजन कमी होऊ शकतं का? तर मी बरंच सर्च करून असं माहिती मला हाती लागलेली आहे। जर तुम्ही रात्रीचं जेवण टाळण्यापेक्षा वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे। ओट्स यासारखे महागडे पदार्थ खाण्यापेक्षा आपण बाजरीची भाकरी खाऊन देखील वजन कमी करू शकतो। बाजरीची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही, शिवाय यात भरपूर कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते, ज्यामुळे वेट लॉससाठी पुरेपूर मदत होते। याआधी देखील मी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की चपाती खाण्यापेक्षा तुम्ही बाजरी, ज्वारी, नाचणीची भाकर कधीही खाऊ शकता। चपातीपेक्षा म्हणजेच गव्हापेक्षा नाचणी, बाजरी, ज्वारी ही आरोग्यासाठी तितकीच फायदेशीर आहे आणि त्याहून देखील फायदेशीर नक्कीच आहे। आता फास्ट फूड किंवा व्यायाम करून वजन कमी होते का? जर आपण बारीक दिसत असाल तर याचा अर्थ असं नाही की तुम्ही बारीक आहात। जर आपण अरबट सरबट किंवा फास्ट फूड खाल्लं तर साहजिकच याचा नकारात्मक किंवा विरुद्ध परिणाम आपल्या आरोग्यावर होतो। बरेचदा लोक व्यायाम करतात आणि फास्ट फूड देखील खातात, पण याने वेट लॉस होणार आहे का? तर नाही। त्यामुळे जर तुम्हाला वेट लॉस करायचे असेल किंवा वजन कमी करायचे असेल तर फास्ट फूड खाणं हे टाळलंच पाहिजे आणि पौष्टिक खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता लठ्ठपणा हा अनुवंशिक आहे का? काहींच्या घरात पिढ्यानपिढ्या लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असतात, परंतु ज्याचे नातेवाईक लठ्ठ आहेत अशा व्यक्तींमध्ये लठ्ठपणा आपोआप विकसित होत नाही। बिघडलेल्या जीवनशैलीमुळेच वजन वाढू शकते। काही लोकांचे आईवडील लठ्ठ असतात, पण त्यांच्या मुलांचे फास्ट फूड खाऊनही वजन वाढत नाही। त्यामुळे हेल्दी आयुष्य जगा। आणि आनुवंशिकता असेल पण ते देखील आपल्या हातात आहे। काही गोष्टी टाळल्या तर नक्कीच तुमचं वजन देखील कमी होऊ शकतं। प्रत्येक तासाला खाणं फायदेशीर आहे का? ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी प्रत्येक तासाला खायला हवे, परंतु ज्यांना फिट राहायचं आहे त्यांनी दर तासाला खाऊन चालणार नाही। आपण दिवसाला 2 किंवा 3 वेळा खाऊ शकतो जास्त प्रमाणामध्ये, आणि मधल्या काळात थोडं थोडं देखील तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर ज्यावेळेस तुमचं प्रॉपर जेवण असतं त्यावेळेस तुम्हाला जास्त भूक ही लागणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली जर माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल, उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।